देशातील निवडक 100 शहरांमध्ये नागरी सुविधा बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समोर आलेली स्मार्ट सिटीची आर्थिक मर्यादा 31 मार्च 2025 संपल्यानंतरही कार्यरत राहणार आहे। केंद्र सरकारने सर्व राज्य आणि 100 स्मार्ट शहरांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत ही माहिती दिली आहे। त्यामुळे नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प सुद्धा पूर्ववत सुरू राहणार आहे। केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नागपुरात नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेचं या अंतर्गत गठन झालंय। या स्मार्ट सिटी मिशनची मुदत 31 मार्च 2025 रोजी संपली होती, परंतु केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या नगर विकास खात्यांच्या मुख्य सचिवांची तसंच स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यात स्मार्ट सिटी मिशन यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचं स्पष्ट केलंय। ही बैठक केंद्र गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशन कार्यक्रम यापुढेही सुरू ठेवण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलंय। स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत देशभरात 8000 पेक्षा अधिक बहुक्षेत्रीय प्रकल्प विकसित करण्यात आले आहे। या एसपीव्हींनी शहरांच्या स्थानिक गरजा आणि आवश्यकतेनुसार जटिल, बहुक्षेत्रीय आणि अभिनव प्रकल्पांची अंमलबजावणी केली आहे। या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत एसपीव्ही मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मौल्यवान अनुभव मिळवला आहे। मिशनसाठी एकूण 48,000 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे। केंद्र सरकारने मिशन अंतर्गत हाती घेण्यात आलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे तसंच विकसित केलेल्या सर्व मालमत्तांचे हस्तांतरण आणि कामकाज तसंच देखभाल सुनिश्चित करण्याचेही निर्देश दिले आहे। स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत चालू असलेले सर्व प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायचे आहे। पूर्ण झालेले प्रकल्प एकतर संबंधित विभागांना हस्तांतरित केले जाऊ शकतात किंवा एसपीव्ही संबंधित विभागांकडून सेवा शुल्क आकारून O&M सुरू ठेवू शकतात। केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत शहरांनी सुरू केलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे तसंच या प्रकल्पाची देखरेख आणि डागडुजी करण्याचे निर्देश दिले आहे। हे सर्व प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहे। पूर्ण झालेले प्रकल्प संबंधित विभागाला हस्तांतरित करण्यात यावे किंवा स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठेवावे। संबंधित राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत असलेल्या उच्चस्तरीय सुकाणू समितीने आवश्यकतेनुसार स्मार्ट सिटी मिशनच्या भूमिकेचा विचार करावा, असंही केंद्र सरकारने सुचवलं आहे।